अशी बातमी महत्त्वाची आहे। एका ठिकाणी राज्य भेसळमुक्त करण्याचा प्रयत्न तुकाराम मुंडे आहेत आणि दुसरीकडे नवी मुंबई महानगरपालिकेतील कॅन्टीन मधल्या वड्यात किडे सापडलेले आहेत। त्यातलीच ही दृश्य पालिका कॅन्टीनच्या वड्यात किडे आढळल्याचं स्पष्टपणे दिसतंय या दृश्यांमधून। निष्काळजीपणा किती प्रमाणात आहे याची आपण हा विचारच करू शकतो। खरं तर आरोग्याशी खेळलं जात आहे का नागरिकांच्या, हा प्रश्न उद्भवतोय। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर। सूरज, आपण या व्हिडिओमधून पाहू शकतोय वडा अतिशय अस्वच्छ आहे, त्याच्यामध्ये किडे सापडलेले आहेत, काय माहिती आहे? निश्चितच श्यामल, नवी मुंबई महापालिकेच्या कॅन्टीनमध्ये ही घटना घडलेली आहे। एक महिला आपल्या पतीसाठी जेव्हा जेवण आणायला गेली आणि त्यानंतर अधिक भाजी संपली आहे म्हणून ती वडा घ्यायला गेली आणि त्यानंतर वडा घेताना त्याने त्या महिलेने त्यांना 12 रुपये देखील दिले असं तिचं म्हणणं आहे। आणि त्यानंतर वड्यामध्ये ही कीटक जे आहेत ते सापडलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी नवी मुंबई महापालिकेतील कॅन्टीनच्या स्वच्छतेवरती जे आहे ते प्रश्नचिन्ह निर्माण होतं। एका ठिकाणी आयुक्त तुकाराम मुंडे जे आहेत ते कारवाई करताना दिसत आहेत, राज्य भेसळमुक्त करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत। तर दुसरीकडे नक्कीच सूरज, त्याच्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही उद्भवतोय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।